तिरुपतीमध्ये वैकुंठ एकादशी निमित्त शुक्रवारी म्हणजेच 10 जानेवारी पासून वैकुंठ द्वार दर्शनाला सुरुवात होणार आहे। त्यासाठी देशभरातील हजारो भाविक तिरुपतीला पोहोचले आहेत। या वैकुंठ द्वार दर्शनाच्या तिकिटासाठी प्रचंड गर्दी होत असते। त्यामुळे भाविक 2 दिवस आधीपासूनच या ठिकाणी आलेले होते। या भाविकांनी बुधवारी संध्याकाळपासूनच तिकिटांसाठी रांगा लावल्या। मात्र आता तिकिटासाठी लावलेल्या या रांगेमध्ये प्रचंड चेंगराचेंगरीत अनेकांचा मृत्यू झाल्याचं आढळून आलंय। जाणून घेणार आहोत तिरुपतीमध्ये झालेल्या या घटनेबद्दल प्राईम संवादच्या आजच्या भागात। नमस्कार, मी सारिका। प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं स्वागत करते। आंध्र प्रदेशच्या तिरुपती देवस्थानात बुधवारी रात्री चेंगराचेंगरी झाली। या दुर्घटनेत 6 भाविकांचा मृत्यू झाला असल्याची माहिती तिरुमला तिरुपती देवस्थानचे अध्यक्ष BR नायडू यांनी दिली। तिरुपती देवस्थान परिसरात वैकुंठ दर्शनाचं टोकन मिळवण्यासाठी प्रचंड गर्दी झाली होती। त्यावेळी भाविकांमध्ये झालेल्या धक्काबुक्कीनंतर ही चेंगराचेंगरी झाली। आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्रबाबू नायडू यांनी X वर पोस्ट करत या घटनेबाबत दुःख व्यक्त केलंय। दरम्यान ज्या दर्शनाच्या तिकीट किंवा टोकनासाठी ही चेंगराचेंगरी झाली ते वैकुंठ एकादशीचं टोकन वाटपासाठी गुरुवारपासून तिरुपतीच्या 8 भागात व्यवस्था केली जाणार असल्याचं देवस्थानच्या वतीनं सांगण्यात आलंय। आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्रबाबू नायडू यांनी याबाबत दुःख व्यक्त केलं। तिरुपतीमधील चेंगराचेंगरीत भाविकांचा मृत्यू झालेल्या घटनेनं धक्का बसला असं ते म्हणाले। तिरुमला तिरुपती वैकुंठ द्वार दर्शनाच्या टोकनासाठी भाविक मोठ्या संख्येनं जमले होते। त्यावेळी ही घटना घडली। काही जण गंभीर जखमी असल्याची माहिती मिळाली आहे। तातडीनं बचाव कार्य आणि गरजूंच्या मदतीच्या सूचना दिल्या जात आहे असंही नायडू म्हणाले। चेंगराचेंगरीनंतर परिसरात मोठा गोंधळ उडाला। त्यात 6 भाविकांचा मृत्यू झाला। यामध्ये मल्लिका नावाच्या एका महिलेचा समावेश होता। परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी तिरुपती पोलिसांना प्रयत्न केले। त्यांनी थोड्याच वेळात परिस्थितीवर नियंत्रणही मिळवलं। चेंगराचेंगरीत अनेक भाविक आजारी पडले। काही जण बेशुद्धही पडल्याची माहिती आहे। जखमी झालेल्या भाविकांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत। तिरुपती देवस्थान समितीनं 10, 11 आणि 12 जानेवारी रोजी वैकुंठ द्वार दर्शनाच्या पहिल्या 3 दिवसांसाठी 1.20 लाख टोकन जारी करण्याचा निर्णय घेतला होता। आता देवदर्शनाच्या ठिकाणी चेंगराचेंगरी होण्याची ही पहिलीच घटना आहे का? तर नाही, अगोदरही अशा बऱ्याच घटना घडलेल्या आहेत। त्याच आपण जाणून घेऊया। 25 जानेवारी 2005 मध्ये झालेली मांढरदेवी दुर्घटना। सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्याजवळ मांढरदेवीचं मंदिर एका डोंगरावर वसलेलं आहे। याला काळूबाईचं मंदिर म्हणूनही ओळखलं जातं। मांढरदेवीच्या मंदिरात जाण्यासाठी हा लहान डोंगर चढावा लागतो। त्यासाठी पायऱ्याही आहेत। पायऱ्यांच्या दुतर्फा पूजेच्या साहित्याची दुकानं आहेत। दरवर्षी जानेवारी महिन्यात डोंगरावर मांढरदेवीची यात्रा असते। हा उत्सव जवळपास 15 दिवस चालतो। आपलं गाऱ्हाणं देवी समोर मांडण्यासाठी, आपल्या इच्छापूर्तींसाठी आणि इच्छा पूर्ण झाली म्हणून दर्शनासाठी लाखो भाविक खास करून यात्रेला हजेरी लावतात अशी मान्यता आहे। दरवर्षीप्रमाणे त्या वर्षीही जवळपास 3 लाख भक्त उत्सवासाठी जमले होते। यात मोठ्या संख्येनं महिला आणि त्यांच्यासोबत लहान मुलं होती। उसळलेल्या गर्दीतून प्रत्येक जण जमेल तसं देवीचं दर्शन घेत होता। बोकड कापण्याची प्रथा सुद्धा त्यावेळी होती। त्यामुळे डोंगराच्या एका बाजूला बोकड कापले जात होते। दुपारच्या वेळी गर्दीत अचानक गोंधळ उडाला। काही भाविक घसरून खाली पडले आणि गर्दी असल्यानं चेंगराचेंगरी झाली। यावेळी डोंगरावर काही तंबू लावले होते। या तंबूंनाही आग लागली। सिलेंडरचा सुद्धा स्फोट झाला आणि शेकडोंचा बळी गेला आणि अनेक जण जखमी झाले। क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं। शेकडोंचे जीव गेले। लहान मुलं गुदमरून मेली। पाहता पाहता मृतांचा आकडा 100 पार गेला। या दुर्घटनेत 340 जणांचा मृत्यू झाला। दुसरी भीषण घटना म्हणजे 1 जानेवारी 2022 मध्ये झालेली वैष्णोदेवी मंदिर मधील घटना। जम्मू आणि काश्मीर मधील वैष्णोदेवी मंदिरात झालेल्या चेंगराचेंगरीत 12 लोकांचा मृत्यू झाला। जखमींचा आकडा याहीपेक्षा अधिक होता। त्यासोबतच 14 जुलै 2015 रोजी राजमुंद्री पुष्करम मध्ये झालेली घटना। आंध्र प्रदेश मधील राजमुंद्री मध्ये पुष्करम उत्सव दरम्यान गोदावरी नदीवर हजारो लोक पोहोचले होते। मात्र घाटावर झालेल्या चेंगराचेंगरीत 27 लोकांचा मृत्यू झाला आणि 20 लोक जखमी झाले होते। त्यासोबतच 3 ऑक्टोबर 2014 रोजी पाटणा गांधी मैदान मध्ये झालेली घटना। पाटण्यातील गांधी मैदानामध्ये दसरा उत्सव साजरा केला जात होता। या ठिकाणी जमलेल्या गर्दीत चेंगराचेंगरी झाली आणि 32 लोकांचा मृत्यू झाला। सोबतच 13 ऑक्टोबर 2013 रोजी मध्य प्रदेश मधल्या रत्नागिरी मंदिर मध्ये मध्य प्रदेश मधील दतिया जिल्ह्यातील रत्नागिरी मंदिरात नवरात्राचा उत्सव सुरू होता। त्याच वेळी तिथे जमलेल्या भाविकांमध्ये चेंगराचेंगरी झाली। गोंधळामध्ये अनेक जण जमिनीवर कोसळले आणि 115 जणांना चिरडून मृत्यू झाला। 100हून अधिक लोक जखमी झाले।
रस्त्यातला एक पूल कोसळला अशी अफवा भाविकांमध्ये पसरली आणि घाबरलेले लोक इकडे तिकडे धावायला लागले होते। त्यासोबतच 14 जानेवारी 2011 मध्ये केरळमधील इदुक्की जिल्ह्यातील पुलमेदू जवळ शबरीमाला इथून परत असलेल्या भाविकांना एका जीपनं उडवलं। त्यानंतर प्रचंड गोंधळ, चेंगराचेंगरी झाली आणि 104 लोकांचा मृत्यू झाला। या दुर्घटनेत 40हून अधिक लोक जखमी झाले। सोबतच 4 मार्च 2010 उत्तर प्रदेश मधील प्रतापगड मध्ये कृपालू महाराज यांच्या राम जानकी मंदिरात अन्न आणि कपड्यांचं दान होत असताना लोक जमले होते। एका स्वयंघोषित तांत्रिकानं या अन्न आणि कपडे वाटप कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं। मात्र कार्यक्रमादरम्यान गर्दीवरचं नियंत्रण सुटलं आणि झालेल्या चेंगराचेंगरीत किमान 63 लोकांचा चिरडून मृत्यू झाला। 30 सप्टेंबर 2008 राजस्थानमधील जोधपूर शहरातील चामुंडा देवी मंदिरात बॉम्ब ठेवला असल्याची अफवा पसरली आणि तिथे पोहोचलेल्या भाविकांमध्ये गोंधळ उडाला। या दुर्घटनेत किमान 20 भाविकांचा मृत्यू झाला आणि 60हून अधिक लोक जखमी झाले। 3 ऑगस्ट 2008 हिमाचल प्रदेशातील बिलासपूर जिल्ह्यातील नैना देवी मंदिरात डोंगरावरून दगड कोसळल्याची अफवा पसरली आणि लोक घाबरले। यामध्ये 162 लोकांचा मृत्यू झाला आणि 47 लोक जखमी झाले। याचबरोबर 27 ऑगस्ट 2003 ला महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील कुंभमेळा दरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत 39 लोकांचा मृत्यू झाला आणि जवळपास 140 लोक जखमी झाले। आता या झाल्या फार पूर्वीच्या घटना, पण नुकतीच 2024 मध्ये झालेली हाथरस मधली चेंगराचेंगरीची घटना सुद्धा अद्यापही ताजी आहे। पण देवस्थानात चेंगराचेंगरी होण्यासाठी नक्की कारणीभूत कोण आहे? प्रशासनानं याकडे गांभीर्यानं लक्ष देण्याची गरज आहे, मात्र प्रशासन यावर लक्ष केंद्रित का करत नाहीये? याबाबतची तुमची मतं आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।